नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ही जी काही भरती आहे 899 पदांची, तर त्या संदर्भामध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहे. आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळेल, आता कोणती पदं आहेत, कोणत्या पदांसाठी किती जागा आहेत, तिसरं म्हणजे अर्ज कसा करायचा आहे, चौथी गोष्ट म्हणजे तुमचं वेतन किती असणार आहे, पाचवी गोष्ट म्हणजे तुमची सिलेक्शन प्रोसेस कशी असेल आणि अर्ज करण्यासाठी तुम्हाला फी लागेल किंवा यानंतर SC/ST प्रवर्गासाठी किंवा OBC प्रवर्गासाठी वयोमर्यादा किंवा वयोमर्यादेत सूट आहेत का. आता जे 26-27 वर्षाचे मुलं झालेले असतील तर त्यांना असं वाटतं कदाचित आपण कुठल्याही सरकारी नोकरीमध्ये, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नोकरीमध्ये अर्ज करू शकत नाही, पण तसं नाही आहे. तुम्ही अर्ज करू शकता. संपूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला एकदम माहिती सगळी कळणार आहे. आणि मेन म्हणजे याचं जे जॉब लोकेशन आहे ते आपल्या दिघी पुणे या ठिकाणी आहे, त्यामुळे तुम्हाला बॉर्डरवर जाण्याची गरज नाही आहे. तुम्ही जर मॅरिड असाल किंवा अनमॅरिडसुद्धा असाल तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुली या पदासाठी अर्ज करू शकत नाही, असं तो तुमच्या डिटेल नोटिफिकेशनमध्ये डायरेक्टली दिलेलं आहे. त्यामुळे मुलींनी हा व्हिडिओ स्किप केला तरी चालेल. पुढे मी नवीनच तुमच्यासाठी एक जॉब अपडेट घेऊन येईल. सर्वांसाठी जॉब अपडेट असणार आहे, परंतु सांगण्याचं कारण एवढंच की तुमचा वेळ जायला नको म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं. आता यामध्ये काय आहे की 899 वेगवेगळे पदं आहेत. सीमा रस्ते संघटना म्हणजेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन आपण म्हणू शकतो. आता हे फक्त भारतीय पुरुषच या ठिकाणी अर्ज करू शकता. आणि हा जो काही अर्ज आहे मित्रांनो, हा काही तुम्हाला ऑनलाईन नाही करायचा आहे, तर हा ऑफलाईन करायचा आहे. त्यामुळे अर्ज कसा करायचा हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघू, जेणेकरून तुमचा अर्ज चुकणार नाही. आणि तुम्हाला माहिती, जर अर्ज चुकला तर तुम्हाला कॉल लेटर येत नाही. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे, तुम्हाला सगळी माहिती कळेल. आता एक महिना आहे की तुमचा जो अर्ज आहे ना तो दिघीपर्यंत गेला पाहिजे. आता जे महाराष्ट्रातले तरुण आहे विद्यार्थी, तर ते इझिली तुमचा एक 8 ते 15 दिवसांमध्ये, किती काही झालं तरी 8 ते 15 दिवसांमध्ये तो अर्ज होतोच. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आहे. तुम्हाला सगळं मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून केलं जाईल. यामध्ये स्टोअर कीपर, टेक्निकल याच्यासाठी तुम्हाला 12वी पास असणं गरजेचं आहे. आणि तुमच्याकडे स्टोअर कीपरचं मूलभूत ज्ञान आवश्यक आहे. नसेल तरी चालेल, तुम्ही 12वी पास असाल तरी देखील या पदासाठी अर्ज करू शकता. टोटल 300 पदं आहेत आणि या पदांसाठी एकदम नॉमिनल तुमची एक टेस्ट होणार आहे आणि फिजिकल पण होईल. ओके, तर त्यामुळे दुसरं पद आहे ऑपरेटर कम्युनिकेशन. यामध्ये तुमचं 10वी पास असाल तर तुम्ही अर्ज करू शकता. सोबतच तुम्हाला वायरलेस ऑपरेटर किंवा तुमच्याकडे जर रेडिओ मेकॅनिक जे असतं त्याचा डिप्लोमा जर किंवा ITI झालेलं असेल तरी देखील तुम्ही अर्ज करू शकता. याची 261 पदं आहेत. ओके, म्हणजे 10वी-12वीच्या बेसवर भरपूर सारे पदं आहेत. इलेक्ट्रिशियन आणि OEM नावाचे पदं आहे. आता इलेक्ट्रिशियनचे 79 पदं आहेत. तर यासाठी 10वी पास किंवा ITI ऑटोमोबाईल किंवा ऑटो इलेक्ट्रिशियन याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. OEMचे 207 पदं आहे. याच्यामध्ये तुम्हाला फक्त 10वी पास असणं गरजेचं आहे. आणि तुमच्याकडे हेवी मोटर व्हेकलचं लायसन्स असणं गरजेचं, म्हणजे तुम्ही ट्रक वगैरे चालवत असाल तरी देखील तुमच्यासाठी संधी आहे. ओके, यामध्ये ड्राफ्ट्समन आणि टायपिस्ट. आता ड्राफ्ट्समन ही जी काही पदं आहे यामध्ये तुमचं 12वी सायन्स होणं गरजेचं आहे. ओके, कुठली स्ट्रीम नाही चालणार, बाकीची सायन्सवाले विद्यार्थी या ठिकाणी या पोस्टवर कॉन्सन्ट्रेट करू शकता. आणि यामध्ये ड्राफ्ट्समनशिपचं जे काही सर्टिफिकेट असतं ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मॅन्डेटरी. हिंदी टायपिस्टसाठी 12वी पास असणं गरजेचं आहे. यासोबतच तुम्हाला 30 वर्ड्स पर मिनिटची टायपिंग, जी हिंदी टायपिंगचं सर्टिफिकेट ते सुद्धा असणं गरजेचं आहे. आता आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये एकदम रेअर असतात, त्याच्यामुळे हिंदी टायपिंगचं सर्टिफिकेट ज्यांच्याकडे असेल तर त्यांनी अर्ज करायला काही हरकत नाही. आता या सर्व पदांसाठी वयोमर्यादा आहे 18 ते 27 वर्ष. ओके, स्टँडर्ड. पण OBC जर कॅन्डिडेट असेल तर त्याला 3 वर्ष सवलत आहे, म्हणजे 30 वर्षापर्यंत तो अर्ज करू शकतो. SC/ST कॅन्डिडेट असेल तर 5 वर्ष सवलत आहे, म्हणजे तो 32 वर्षापर्यंत अर्ज करू शकतो. आणि ही BRO म्हणजे काय होतं की BROच्या सारख्या संस्थेमध्ये आपल्या महाराष्ट्रातच लोकेशन आहे त्याचं, वर्क लोकेशन. तरी दरवर्षी हजारो जागा निघतात तरी विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करत नाही. खरी शोकांतिका आहे, आपले विद्यार्थी फक्त सरळ सेवेच्याच मागे पळतात. परंतु ही सुद्धा एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे, तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो. यामध्ये तुम्हाला अर्ज शुल्क आहे फक्त 50 रुपये, जे तुम्हाला पोस्टाच्या तिकिटाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पे करायचं आहे. म्हणजे 50 रुपयाचं जे काही तिकीट असतं ते तुम्हाला घेऊन त्या याच्यावर लावायचं आहे, त्या पूर्ण एनव्हलपवर. आणि याच्यामध्ये तुमचा पगार किती असणार सगळ्यात महत्त्वाचं सांगतो.
तुमचा हा जो काही पगार आहे हे जे काही संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येतात आणि केंद्र सरकारची जी काही पे स्केल आहे ती स्टेट गव्हर्नमेंटपेक्षा खूप जास्त असते. म्हणजे लेवल 1 केंद्र सरकारची आणि लेवल 1 महाराष्ट्र सरकारची याच्यात फार फरक आहे. तुमच्या BROच्या या पदासाठी वेगवेगळे पद आहे त्यासाठी तुमची पे लेवल 2 असणार आहे. म्हणजे 19,900 ते 63,000च्या श्रेणीमधला तुम्हाला हा जो काही पगार आहे ना तो मिळणार आहे. म्हणजे तुमचा इन हँड पगार स्टार्टिंगला 35 ते 40,000 असणार आहे. कधी लक्षात ठेवायचं, जर तुमचा पगार हा 20,000 असेल बेसिक, तर त्याच्यामध्ये 15 ते 20,000ची वाढ ही होत असते सुरुवातीलाच. म्हणजे तुमचा 35 ते 40,000च्या दरम्यान हा पगार असणार आहे. आणि पुण्यासारख्या ठिकाणी जर 35-40,000 रुपये पगार जर मिळाला, तेही एक एक्झाम देऊन, तर तुमचं इझिली सिलेक्शन या ठिकाणी होऊ शकतं. बाकीचे अलाउन्स वगैरेसुद्धा तुम्हाला असतात. यासाठी एकच लेखी परीक्षा असणार आहे आणि ही काही आपली सरळ सेवेसारखी ट्रॅडिशनल नसणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये प्रत्येक थोडं जनरल नॉलेज वगैरे विचारलं जाईल. इंग्लिश असेल, मॅथ्स असेल, एक 5-5, 10-10 क्वेश्चन असतील आणि एक 50 मार्कांचा हा पेपर असेल. ओके. यानंतर तुम्हाला 10 मिनटामध्ये 1600 मीटर धावणं गरजेचं आहे. आता आपल्याला माहिती की 1600 मीटर धावणारे आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप विद्यार्थी आहेत. पोलीस भरतीला 5च मिनटात तेवढं पळावं लागतं. इथे 10 मिनटात 1600 मीटर पळायचं आहे आणि हे फक्त एक क्वालिफाईंग इन नेचर आहे. यासोबत हे जे काही तुमचं ज्या पोस्टसाठी तुम्ही सिलेक्शन होत आहात तर त्यासाठी तुमची ट्रेड टेस्ट असणार आहे. म्हणजे तुम्हाला ते काम जमतं आहे की नाही. म्हणजे समजा जर ड्रायव्हर हे पद असेल तर ड्रायव्हिंग तुम्हाला जमते की नाही एवढं फक्त चेक केलं जाईल. ते काय एवढं मॅन्डेटरी नसतं, ते क्वालिफाईंग इन नेचर असतं. किंवा जर टायपिंग जर तुमची झालेली असेल तर टायपिंगची टेस्टसुद्धा तुमची या ठिकाणी होऊ शकते. आणि शेवटी आपल्याला माहिती की प्रत्येक ज्या सरकारी कुठलाही जॉब असेल, डिफेन्समध्ये असेल किंवा आर्मी, नेव्ही, पोलीस असेल, तर त्या ठिकाणी डिटेल्ड मेडिकल एक्झामिनेशन असते. बाकीचे तुमचे काही जास्त त्याला सीमेवर नाही आहे म्हणून एवढं काही जास्त गरज नाही आहे, पण बेसिक तुम्हाला चेकिंग करणं गरजेचं आहे. त्यानंतर उंचीचं जर बघितलं तर 157 सेंटीमीटर इतकी उंची असणं गरजेचं आहे स्टँडर्ड विद्यार्थ्यांसाठी. ओके. मग जे काही गोरखा किंवा दार्जिलिंग या भागामध्ये असणारे, आसाम तिकडं असणारे त्यांच्यासाठी वेगळं आहे. ते आपल्याला त्याच्याशी काही करायचं नाही. आपण फक्त मराठी विद्यार्थ्यांसाठी जे काही महाराष्ट्रातले त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ काढतो आहे. ठीक आहे. छाती चेस्ट ही तुमची 75 सेंटीमीटर पाहिजे आणि फुगवल्यानंतर 80 सेंटीमीटर झाली पाहिजे. वजन तुमचं कमीत कमी 50 किलोग्रॅम असणं गरजेचं आहे आणि तुमच्यामध्ये क्षमता असली पाहिजे की तुम्ही 10 मिनिटांमध्ये 1600 मीटर पूर्ण करू शकता आणि ते इझिली करू शकतो. एखादा फॅटी माणूस असेल तो जरी हळूहळू जरी गेला तरी तो 1600 मीटर पळू शकतो. तर त्याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे. आता ऑफलाईन अर्ज प्रणाली हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. अर्ज कसा करायचा आहे, तर या अर्जासाठी आपण आता प्रिंटआउट काढून मग तो तुम्हाला अर्ज कसा भरायचा त्या संदर्भामध्ये या ठिकाणी हा व्हिडिओ मी तुम्हाला टाकणार आहे. अर्ज A4 साईजवर प्रिंटआउट कसा करायचा, त्यानंतर फोटो वगैरे कसं लावायचं, इन्फॉर्मेशन कशी भरायची आणि तो अर्ज कसा पाठवायचा हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर त्यामुळे इथं पत्तासुद्धा दिलेला आहे. तुम्ही काय करू शकता, स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता. आता ही जी काही डिटेल्ड ॲड आहे ना मित्रांनो, तर ही डिटेल्ड ॲड मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. तुम्ही तिथून चेक करू शकता. आणि स्पेशल एक आपला जो फॉर्म आहे तो फॉर्मसुद्धा मी त्या ठिकाणी टाकलेला आहे सेपरेट. तर तो फॉर्मची लिंकसुद्धा तुम्हाला तिथं मिळून जाईल. तो फॉर्म व्यवस्थित प्रिंट मारा. मी नंतर व्हिडिओ टाकेलच. आज संध्याकाळपर्यंत व्हिडिओ येईल लगेच. तर त्या माध्यमातून तुम्हाला तो अर्ज कसा करायचा ते कळेल. ओके. कुणीही चुकीचा अर्ज भरायचा नाही आहे. व्हिडिओ आल्यानंतरच अर्ज भरा म्हणजे तुमचा अर्ज हा व्यवस्थितपर्यंत जाईल. ओके. थँक्यू सो मच. व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला जर अजून काही क्वेरीज असतील तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.